आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी ताकदीने उतरणार असून विशेषतः वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारणार असल्याची स्पष्ट भूमिका आज पत्रकार परिषदेत वंचितच्या वतीने मांडण्यात आली। वणी नगराध्यक्षापासून ते शहरातील सर्व प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडी सक्षम उमेदवार उभे करणार असल्याचे यावेळी जाहीर केले। वंचित बहुजन आघाडीचे वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की भाजपा आणि त्यांचे मित्रपक्ष या शक्तींना सत्तेपासून थांबवायचे आहे, म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींमध्ये नगरपालिका निवडणुकीसह जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका आम्ही पूर्ण ताकदीने लढवणार आहोत। मात्र आतापर्यंत काँग्रेस किंवा इतर कोणत्याही पक्षासोबत आमचे अधिकृतपणे बोलणे झाले नाही, असेही त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले। युतीच्या संदर्भात बोलताना वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी पुढे स्पष्ट केले की जर सन्मानजनक जागा वाटप होत असेल तरच महाविकास आघाडी मित्रपक्ष आणि सामाजिक संघटनेसोबत चर्चेद्वारे खुले राहतील। स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवण्याचा निर्धार व्यक्त करत नेत्यांनी सांगितले की यावेळी वणी नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये वंचितचा झेंडा फडकवूनच वणी नगरपालिकेच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी निवडणूक रिंगणात जोरदार मुसंडी मारणार असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीपासून ते वणी शहरातील सर्व प्रभागांमध्ये ताकदीने उमेदवार उभे केले जातील। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात देखील समझोता झाला तरच वंचित समविचारी पक्षासोबत निवडणूक लढवेल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले। स्वाभिमानानं आम्हाला त्या ठिकाणी जागा वाटप जर मिळाला तर, अन्यथा आम्ही स्वतंत्रपणे पूर्ण ताकदीने येणारी निवडणूक, मग ती नगरपालिका असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांमधली जिल्हा परिषद पंचायत समिती असेल, पुढची नगरपंचायत असेल किंवा मग गावखेड्यातलं ग्रामपंचायतीची निवडणूक असेल, आम्ही अत्यंत ताकदीनं निवडणूक लढवणार आहोत। पुढचं जर सांगायचं झालं नगरपालिका सोडून तर बोलत असताना मी म्हणालो की जिल्हा परिषद पंचायत समिती, तर मारेगाव जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 2ही गट आणि 4ही पंचायत समितीची निवडणूक स्वतंत्रपणे खंबीरपणे लढवण्याची आमची आत्तापासूनच पूर्ण तयारी झालेली आहे। जिल्हा परिषद झरीचा विचार जर झाला आणि पंचायत समिती तर तिथेही आमची तयारी झालेली आहे आणि वणी ग्रामीणमधला काही पंचायत समितीचा आणि काही जिल्हा परिषदेच्या उमेदवार देखील आमच्याकडनं बऱ्यापैकी निश्चित झालेले आहेत।